तुम्ही काँग्रेसमध्ये असताना कितीही मोठे नेते राहिलेले असा, अगदी मुख्यमंत्री राहिलेले असा, सोबत राज्य काँग्रेसचे सर्वात वजनदार नेते राहिलेले असू द्यात, तुमच्या एका इशाऱ्यावर राज्य हललेलं असू द्यात, तुम्ही भाजपमध्ये आला तर इथं देवेंद्र फडणवीस हेच बॉस असतील आणि ते म्हणतील तेच आणि तसंच तुम्हाला ऐकावं लागेल, करावं लागेल. कारण सध्या राज्य भाजप म्हणजे सबकुच देवेंद्र फडणवीस हे त्रिकालबाधित सत्य आहे. मी हे सांगतोय कारण नांदेड जिल्हा बँकेची निवडणूक तुमच्या लक्षात आलंच असेल. नांदेड म्हटलं की अशोक चव्हाण. एकेकाळी सत्तेचं परमोच्च केंद्र अनुभवलेल्या भूषवलेल्या अशोक चव्हाणांना आता डीसीसी बँकेवर देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील उमेदवार आमदार तुषार राठोड यांना बसवावं लागलं, जे की या बँकेवर महायुतीची सत्ता आणण्यासाठी अशोक चव्हाणांनी स्वतः मेहनत घेतलेली. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्या मर्जीतील आणि गटातील संचालक अध्यक्ष होतील असं नांदेडकरांना वाटत असताना ऐनवेळी देवाभाऊंचा फोन आला आणि तुषार राठोड हे नांदेड डीसीसीचे अध्यक्ष झाले. यातून अशोक चव्हाणांना मोठा संदेश देवेंद्र फडणवीस यांनी तर दिलाच, सोबत नांदेडमधील भाजपच्या नाराजांना खुश देखील केले. त्यामुळेच कोण आहेत तुषार राठोड, त्यांनी त्यांच्या नियुक्तीनं नांदेडमधील कोणती राजकीय समीकरणं देवेंद्र फडणवीसांनी साध्य केली, यावरच आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत. तसा नांदेड मतदारसंघ हा अगदी पहिल्यापासून म्हणजे 1952च्या निवडणुकांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. 1977 आणि 89चा अपवाद वगळता 2024 पर्यंत काँग्रेसचं नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात वर्चस्व पाहायला मिळालं. राज्याला 2 मुख्यमंत्री दिलेला नांदेड हा जिल्हा आहे आणि विशेष म्हणजे हे दोन्ही मुख्यमंत्री एकाच कुटुंबातले किंबहुना पिता पुत्र होते, ते म्हणजे शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण. नांदेड एकेकाळी काँग्रेसमध्ये असणाऱ्या अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला किंवा गडी म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाणांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलेलं, सोबतच त्यांनी आपली नांदेडची गडी स्वतःसाठी सिक्युअर केलेली. मात्र सत्ता आणि सावली या काळानुसार कलत असतात. राज्यात जिथं काँग्रेस आणि अशोक चव्हाण हे एकेकाळी सर्वाधिक प्रभावी होते, तिथं भाजप सत्तेत आली आणि अशोक चव्हाणांनी बदलत्या वाऱ्याची दिशा बघून काँग्रेसमधून आपला गाशा गुंडाळला आणि भाजपची वाट धरली. 2024 मध्ये अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेले. मुख्यमंत्री पदावर राहिलेले अशोक चव्हाण भाजपमध्ये आले म्हणून त्यांचा योग्य सन्मान व्हायला हवा, या हेतूनं भाजपनं त्यांना लागलीच राज्यसभेवर पाठवलं. पण यामुळे झालं काय, तर नांदेडमधले भाजपचे जुने कार्यकर्ते नाराज झाले. यामुळे नांदेडच्या लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विरोधातलं वातावरण तयार झालं आणि इथून काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांच्याकडून 24 मध्ये प्रताप पाटील चिखलीकर जे भाजपचे उमेदवार होते त्यांना पराभव स्वीकारावा लागला. चिखलीकरांनी आपल्या पराभवाचं खापर हे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर देखील फोडलेलं. राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यानंतर अशोक चव्हाणांनी 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोकरमधून आपल्या कन्या श्रीजया चव्हाण यांच्यासाठी तो मतदारसंघ सिक्युअर करून घेतला, तर बिलोलीमधून त्याच वेळी जितेश अंतापूरकर हे देखील निवडून आले. त्यामुळं भाजपकडून वर्षानुवर्ष विधानसभा लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या आशेवर मात्र पाणी फिरलं. पुढे जेव्हा संघटनात्मक बांधणीचा विषय आला तेव्हा देखील अशोक चव्हाणांनी आपल्या समर्थकांना महत्वाची पदं दिली. महानगर प्रमुख पदावर अशोक चव्हाणांनी अमर राजूरकरांची नेमणूक केली. पुढे नांदेड स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून देखील त्यांनाच उमेदवारी देत विधान परिषदेवर पाठवलं. नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका निवडणुकीत देखील अशोक चव्हाणांनी उमेदवार ठरवण्यापासूनची सर्व यंत्रणा आपल्याच ताब्यात ठेवली. पार्टी विथ डिफरन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपात तुलनेनं बाहेरचे असणाऱ्या अशोक चव्हाण यांची कार्यपद्धती ही नांदेडमधल्या जुन्या जाणत्या भाजपच्या नेत्यांना मात्र खटकत होती आणि यातूनच पक्षातील जुने निष्ठावंत विरुद्ध अशोक चव्हाण आणि त्यांच्या सोबतच टप्प्याटप्प्यानं भाजपमध्ये दाखल होणाऱ्या त्यांच्या समर्थकांमध्ये सुप्त संघर्ष जाणवू लागला. अनेकदा निष्ठावंतांना डावलले जात असल्याच्या तक्रारी या भाजपच्या मुंबई आणि दिल्लीतल्या नेतृत्वापर्यंत गेल्या. पण राज्याच्या आणि केंद्रातल्या नेतृत्वानं सबुरीनं घेतलं. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भाजपच्या ताब्यात घेण्यासाठी त्यांनी नियोजन आखलं आणि ही सगळी जबाबदारी राज्य भाजपकडून अशोक चव्हाणांकडे देण्यात आली. बँकेचं संचालक मंडळ बिनविरोध करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वीही ठरला. निवडणूक झालेल्या 12 पैकी 11 संचालक महायुतीच्या पॅनलचे निवडून आले आणि अशातच अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जेव्हा हालचाली सुरू झाल्या तेव्हा देखील अशोक चव्हाण यांच्या समर्थकांचीच नावं त्यात आघाडीवर होती.
आपल्याला पुन्हा डावललं जाणार असं चित्र नांदेडच्या स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांना दिसू लागलं आणि अशातच अचानक सूत्र फिरली आणि आमदार तुषार राठोड यांचं नाव अध्यक्षपदाच्या चर्चेत आलं. यामागे शेतकऱ्यांची जिल्हा बँक आणि त्यांचा कारभारी भाजपचा आणि तोही ओरिजिनल असावा अशी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांची भावना कारणीभूत होती. यात अपेक्षेनुसार तुषार राठोड यांची नियुक्ती अध्यक्षपदी झाली आणि ती देखील देवेंद्र फडणवीस यांचा एक फोन आला आणि तुषार राठोड अचानक कुठल्याही चर्चेविना किंवा त्यांचं नाव कुठल्याही पद्धतीनं रेसमध्ये नसताना ते बँकेचे अध्यक्ष झाले. यामुळे यातून फडणवीसांनी योग्य तो संदेश अशोक चव्हाण यांना दिला असं म्हणताय. आता तुषार राठोड कोण? तर डॉक्टर तुषार गोविंदराव राठोड हे पेशानं डॉक्टर आहेत. त्यांनी रेडिओलॉजी अँड इलेक्ट्रोलॉजीची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते वैद्यकीय व्यवसायात होते. त्यांचे वडील गोविंदराव राठोड हे भाजपकडून मुखेड विधानसभा मतदारसंघातून 2014 मध्ये निवडून आलेले. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवसातच त्यांचे निधन झालं. त्यामुळे मुखेड मतदारसंघात पोटनिवडणूक ही 2015ला जाहीर झाली. भाजपनं दिवंगत आमदारांच्या जागी त्यांचे पुत्र डॉक्टर तुषार राठोड यांना उमेदवारी दिली. या निर्णयामागे वडिलांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूतीचा फायदा हा तुषार राठोडांना मिळावा हा हेतू होता. तुषार राठोड इथून 2015ला विजयी झाले. खरं तर त्यावेळी ते राजकारणात काहीसे नवखे होते असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीसाठी तुषार राठोड यांना भाजपनं पुन्हा एकदा तिकीट दिलं आणि त्यांनी काँग्रेसच्या भाऊसाहेब खुशालराव पाटील यांचा पराभव केला आणि ते दुसऱ्यांदा आमदार झाले. नांदेड जिल्ह्यात तसं काँग्रेस आणि इतर पक्षांचं प्राबल्य असताना देखील मुखेड हा भाजपचा बालेकिल्ला बनला, तो देखील तुषार राठोड यांच्यामुळेच. 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपनं पुन्हा एकदा तुषार राठोड यांच्यावर विश्वास दाखवला आणि यावेळी देखील त्यांनी काँग्रेसचे हनुमंतराव व्यंकटराव पाटील आणि अपक्ष असणाऱ्या बालाजी खतगावकर यांचा पराभव केला आणि सलग हॅट्रिक करत आमदारकीची माळ तुषार राठोड यांनी आपल्या गळ्यात घातली. या संपूर्ण प्रवासात आणि नांदेड डीसीसी बँकेचे अध्यक्ष होण्यामागं डॉक्टर तुषार राठोड हे देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये असणं कारणीभूत आहे. 2024 मध्ये तुषार राठोड यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुखेडमध्ये सभा घेतलेली आणि या सभेतच फडणवीस यांनी तुषार राठोड यांना तुम्ही आमदार करा, मी मंत्री करतो असा मुखेडच्या स्थानिकांना शब्द दिलेला. मात्र महायुतीच्या सरकारमध्ये ते शक्य झालं नाही. म्हणून फडणवीसांनी राठोड यांना जिल्हा बँकेचं अध्यक्षपद देत आपल्या त्याच आश्वासनाची काही प्रमाणात भरपाई केल्याची चर्चा सध्या नांदेडमध्ये सुरू आहे. ज्यामुळे दोन गोष्टी झाल्या. देवाभाऊ दिलेला शब्द पाळतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. तर काँग्रेसमध्ये तुम्ही कितीही मोठे नेते राहिलेले असाल तरी भाजपमध्ये तुम्हाला देवाभाऊंचा शब्द प्रमाण मानावा लागेल हा मेसेज अशोक चव्हाणांना दिला गेला. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र नांदेड डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाच्या या निवडणुकीबाबत तुम्हाला काय वाटतं? तुषार राठोड यांची अध्यक्षपदी वर्णी लावून देवाभाऊंनी अशोक चव्हाणांना योग्य तो संदेश दिलाय का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.